आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तर आमचं मन आम्हाला आयुष्यभर खात राहील. तेच तर. आणि ताई तुला माहितीये, हे गिल्ट घेऊन आम्ही सुखाने जगूच शकणार नाही. आणि आम्हाला सतत वाटत राहील की आमच्यासाठी ताईने स्वतःच्या सुखावर पाणी सोडला. ताई प्लीज प्लीज असं करू नकोस. प्लीज तुम्ही दोघं जरा शांत बसा. मी माझ्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्याशिवाय घर नाही सोडू शकत आपलं. गिरिजा, मला असं वाटतं की तू घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नयेस. नाही काका, मी खूप विचार करून हा निर्णय घेतलाय. विक्रांत, आता तूही योग्य तो निर्णय घे आणि माझी वाट बघत बसू नकोस. सुचित्रा, गौरव, आपण निघूया आता. अगं मला हॉस्पिटलला जायला उशीर होतोय. ताई ताई काका, आम्ही येतो. विक्रांत, विक्रांत येतो. शाबास विक्रांत. अरे सेमीफायनल मारलीस तू, आता फायनल सुद्धा जिंकशील. कशी जिंकेल बाबा? ती तोंडावर लग्नासाठी नाही म्हणून गेलीये. अरे त्याचा विचार तू करू नकोस. त्यापेक्षा गिरिजाने तुझ्या दिशेने एक पाऊल टाकलंय ते बघ ना. बरोबर आहे, तिने प्रेमाची कबुली दिली आहे ना, आता लग्नाला होकार देईलच की. येस. हे बघ, आता तू मागे हटू नकोस. तू फक्त तिच्या जबाबदारी उचलण्याची तयारी दाखव. पण ती नक्की लग्नाला होकार देईल? येस ऑफकोर्स. आणि आईचं काय? आईला मी मॅनेज करेन. नक्की? नक्की. मीना, 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 तुझं ना आता माझ्यावर प्रेमच उरलेलं नाही. हा, पण माझं तसं अजिबात नाहीये. माझं आजही तुझ्यावर तितकंच प्रेम आहे आणि म्हणूनच मी तुझ्यासाठी हा प्रेमाचा चहा बनवून आणलाय. आहा, क्या बात आहे. बघ 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 प्लीज. नकोय मला. अगं घे. नकोय म्हटलं ना. काही झालंय का? तुम्हाला माहित नाही काय झालंय? नेमकं कशाबद्दल बोलतीस? ती गिरिजा माझं तुझ्यावर प्रेम आहे असं म्हणाली आहे विक्रांतला. बरं मग? मग काय? ती मुलगी आपल्या विक्रांतशी लग्न करणार आहे. या घराची सून ती होणार. होऊ शकते सून. तुम्ही काय बोलताय? मीना, काय प्रॉब्लेम? गिरिजा एक चांगली मुलगी आहे, विक्रांतला आवडते. शिवाय त्या दोघांचं एकमेकांवर अतिशय प्रेम आहे. अजून काय पाहिजे? माझं काय? तू पण चांगली आहेस. पुरे हो. मला गिरिजा आवडत नाही आणि मी हे लग्न होऊ देणार नाही. अगं पण मग विक्रांत. समजावा त्याला, सांगा त्याला मला मान्य नाहीये. गिरिजा या घरची सून होणार नाही. अगं
अगदी बरोबर आहे तुमचं. अरे बापरे, सासू सुनेच्या गप्पा चालल्यात वाटतं. नाही गो असंच. बरं आई, आज संध्याकाळी ऑफिसच्या कॉन्फरन्ससाठी मला दिल्लीला निघावं लागतंय. मग हर्षाताई नाही सोबत न्यायचा विचार आहे की काय? हो, लगेच निघते मी. काय बॅग भरून ठेवलीये? नाही हा, या अशा अवस्थेत प्रवास नाही करायचा. नाही हो आई, मस्करी करते. बरं, तसं विचारायची गरज नाही, पण तरीही विचार. माझ्या या गोडगोड बायकोची तुम्ही काळजी घ्याल ना? अहो, हा काय प्रश्न आहे का? नाही हो वहिनी, पण नवऱ्याचं कर्तव्य म्हणून विचारतो. नाहीतर म्हणाल की हर्षूच्या नवऱ्याला काही पडलंच नाहीये. काय तरीच. अगं हे आले ब. बाय. काय झालंय? अरे गौरव, काय झालंय काय? अरे अगो चिटल्या, काय झालंय तू तरी सांग ना. थांब एक मिनिट. ताईनी सगळ्यांसमोर विक्रांतवरच्या प्रेमाची कबुली दिलीये. काय? आपल्या मनासारखं झालं फायनली. मी तर कधीपासून या क्षणाची वाट बघत होते. रवळलातच पावला बाय. अरे एवढी आनंदाची बातमी आहे आणि तुम्ही दोघे तोंड पाडून का बसलाय? हा ना. हा, थांब, मी देवापुढे साखर ठेवून आले. आई एक मिनिट, पण एक गडबड झालीये गो. काय गडबड झाली? ताईनी प्रेमाची कबुली तर दिली, पण लग्नाला नकार दिलाय. काय? असं का केलं तिने? आपल्यामुळे. आपल्यामुळे म्हणजे? आपल्या जबाबदाऱ्या झटकून तिला हे घर सोडून जायचं नाहीये, म्हणून तिने लग्नाला नकार दिलाय.